मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, जेव्हा एखाद्या राजाची राजधानी धोक्यात येते तेव्हा त्या राजाचे अस्तित्वच पणाला लागलेले असते. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि मुंबई हे एक अतूट समीकरण होतं. पण आज 2026 मध्ये ज्या मुंबईनं ठाकरेंना राज्याच्या सत्तेवर बसवलं, त्याच मुंबईत आणि तळागाळातील शाखांमध्ये ठाकरे ब्रँडची आजवरची सर्वात मोठी सत्वपरीक्षा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ सरकारच पाडलं नाही, तर त्यांनी ठाकरेंच्या पायाखालची जमीनही हळूहळू सरकवण्याचं काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू ठेवलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरे फक्त भाषण करून पुन्हा मुख्यमंत्री होतील, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण आज लढाई फक्त सत्तेची नाही, तर लढाई आहे ओरिजिनल शिवसेना कोणाची हे जनतेच्या मनावर बिंबवण्याची. जर मुंबई महानगरपालिकेत आज आणि स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरेंना आपला गड राखता आला नाही, तर त्यांचा राजकीय प्रवास एका अत्यंत भयानक अंधारात जाऊ शकतो. आज आपण एकनाथ शिंदे यांचे तळागाळातील आव्हान आणि उद्धव ठाकरे यांची ही करो या मरोची लढाई सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप रंजक होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील आजचा काळ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि कसोटीचा काळ आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवताना केवळ प्रशासनावरच पकड मिळवली नाही, तर त्यांनी आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यांनी शिवसेनेचे जाणते नेते, स्थानिक पदाधिकारी आणि अगदी शाखा प्रमुखांपर्यंत अनेकांना आपल्याकडे खेचले आहे. राजकारणामध्ये कोणतीही इमारत ही तिच्या मजबूत पायांवर उभी असते आणि शिवसेनेचा तो पाया म्हणजे गल्लीतली शाखा आज विभागली गेली आहे. उद्धव ठाकरे यांना जर पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार व्हायचा असेल, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचायचं असेल, तर त्यांना सर्वात आधी आपला हा ढासळलेला पाया पुन्हा नव्याने आणि मजबूत बांधावा लागेल. त्यांच्याकडे आज एक अत्यंत जमेची बाजू आहे आणि ती म्हणजे ठाकरे हे नाव. या नावाभोवती आजही एक प्रचंड मोठे भावनिक वलय आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील एक विशिष्ट आणि अत्यंत कट्टर मतदार आजही या नावावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण केवळ भावनिक साधेवर निवडणुका जिंकता येत नाहीत. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होतील, त्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी सेमी फायनल असणार आहेत. जर त्यांनी या निवडणुकांमध्ये महायुतीला आणि विशेषतः एकनाथ शिंदे गटाला आसमान दाखवले, तरच ते 2029च्या फायनल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून उभे राहू शकतील. पण जर या स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांना आपला बालेकिल्ला राखता आला नाही, तर मात्र पक्षातील उरले सुरले नेतेही इतर पक्षांची वाट धरू शकतील. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद हे दूरचे ध्येय आहे. आज त्यांची सर्वात मोठी लढाई आहे ती आपला पक्ष, आपले चिन्ह आणि आपला ठाकरे हा ब्रँड राजकारणाच्या बाजारात पुन्हा एकदा सर्वात वरच्या स्थानावर प्रस्थापित करण्याची. तर मित्रांनो, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी उत्तम उमेदवार आहेत का? तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.